partial underwriting and sub-underwriting. On 1st January 2018, Bata Company Limited issued for public subscription 40,000 equity shares of ₹100 each, payable as ₹20 on application, ₹50 on allotment, and ₹30 on call. Swamy Brothers underwrote 70% of the issue for commission of 4% and an overriding commission of 1%. Some sub-underwriting contract was arranged with Gupta for 25% of issue at a commission of 3%. The public subscribed only for 30,000 shares. The application money on shares underwritten was payable in advance. Swamy Brothers incurred an expenditure of ₹6,000 on printing and publicity. The market value of the shares on the date of accounting was ₹110 per shares. Show the underwriting account in the books of Swamy Brothers. आता या उदाहरणामध्ये आपण पार्शल अंडररायटिंग अँड सब अंडररायटिंग अशा पद्धतीचा उदाहरण सोडवायचं आहे. तर पहिल्यांदा वर्किंग करून घ्या. अंडररायटर्स लायबिलिटी काढा. अंडररायटर्स लायबिलिटी, number of shares issued for public, number of shares issued for public. किती शेअर्स इश्यू केलेले आहेत? 40,000 मायनस नंबर ऑफ शेअर्स बाय पब्लिक taken, number of shares by public subscribed. Taken means subscribed. 30,000. $10,000 शेअर्सला काय म्हणायचं? शॉर्ट सबस्क्रिप्शन. आता शॉर्ट सबस्क्रिप्शन आपण काढलोत. तर आता मेन अंडररायटर्स कोण आहे आपल्याकडे? स्वामी ब्रदर्स. त्याला म्हणायचं आपण मेन अंडररायटर. किती पर्सेंटेज अंडररोट आहे? 70%. म्हणजेच 10,000च्या 70% अंडररोट आहे, लिहून दिलेलं आहे, हमी घेतलेली आहे. कोण? स्वामी ब्रदर्सना. म्हणजेच किती? 7,000 शेअर्स. सब अंडररायटर्स यानी किती गॅरंटी घेतलेली आहे? 25%. सब अंडररायटर कोण आहे? गुप्ता. 10,000च्या 25% 2,500 शेअर्स. या दोघांची लायबिलिटी. सेकंड काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? कमिशन. कमिशन पहिलं मेन अंडररायटर्स. आता मेन अंडररायटरला कमिशन आहे आपल्याला किती रुपये? तर 4% रेग्युलर कमिशन आहे आणि 1% ओव्हररायडिंग कमिशन आहे. टोटल 5% कमिशन आहे.
मग आता कमिशन करत असताना कोणत्या रकमेवर कमिशन काढायचं आहे आपल्याला, की जे इश्यू जेवढे शेअर्स केले तेवढे शेअर्सचे इश्यू केलेले जेवढे आपण गॅरंटी घेतली तेवढ्या रकमेचं. म्हणजेच 40,000 शेअर्स पैकी 70% शेअर्सची त्यांनी काय घेतली, हमी घेतलेली आहे. म्हणून 40,000 शेअर्स ऑन 70% मीन्स 28,000 शेअर्स इंटू पर शेअर्सची किंमत किती रुपये दिलेली आहे आपल्याला, की 100 रुपये. एका शेअरची किंमत 100 रुपये दिलेली आहे. याचे कॅपिटल किती, 28 लाख रुपये. आता आपल्याला 28 लाखावर 5% काढायचे इथं. 28 लाख ऑन 5%. 5% कसं, 4 + 1 मीन्स 5%. किती येतात 28 लाखाच्या 5%, 1,40,000. हे भेटते मेन अंडर रायटरला कमिशन, स्वामी ब्रदर्सला. सब अंडर रायटर्स आता सब अंडर रायटरला 40,000 शेअर्सच्या 25% गॅरंटी घेतलेली आहे. म्हणून 40,000 ऑन 25% मीन्स 10,000 शेअर्स. एका शेअर्सची किंमत 100 रुपीज, म्हणजेच किती, 10 लाख रुपये. आता 10 लाख रुपयावर कमिशन काढायचं. किती टक्के कमिशन आहे गुप्ता ब्रदर्सला, 3%, 3%. 10 लाखाच्या 3% 30,000 रुपये. अशा पहिल्या प्रथम अंडर रायटर्स लायबिलिटी अँड कमिशन कॅल्क्युलेट करून घ्यावं. मेन अंडर रायटरला 1,40,000 कमिशन मिळते आणि सब अंडर रायटरला कमिशन दिलं जातं 30,000 रुपये. इन द बुक्स ऑफ स्वामी ब्रदर्स underwriting account. प्रोफार्मा तुम्हाला अगोदरच माहित आहे. शेअर्स इन बाटा कंपनी लिमिटेड. Particulars. Incoming shares rupees particular outgoing shares
रुपीज. DR साइड डेबिट आणि ही क्रेडिट साइड. पहिल्या प्रथम खर्च किती झालाय तो लिहून काढा लगेच. टू बँक. प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे खर्च किती आहे पाहून घ्या. तर 6,000 रुपये खर्च आहे प्रिंटिंग अँड पब्लिसिटी साठी. म्हणून टू बँक अकाउंट इन ब्रॅकेट एक्सपेन्सेस 6,000. नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये असं सांगितलेलं होतं की द ऍप्लिकेशन मनी ऑन शेअर्स अंडर रिटर्न वॉज पेएबल इन ऍडव्हान्स. म्हणजेच ऍप्लिकेशन सोबतच आपल्याला ऍडव्हान्स रक्कम दिलेली आहे. द ऍप्लिकेशन मनी ऑन शेअर्स अंडर रिटर्न वॉज पेएबल इन ऍडव्हान्स. ऍप्लिकेशनची ऍडव्हान्सच रक्कम दिलेली आहे म्हणून टू बँक अकाउंट ऍप्लिकेशन मनी. आता ऍडव्हान्स रक्कम दिलेली असल्या कारणानं टोटल आपल्याला शेअर्स किती ठेवून घेतलेले होते 28,000 शेअर्स ठेवून घेतलेले आहेत. किती गॅरंटी किती घेतलेली आहे 70%. 40,000च्या 70% म्हणजेच 28,000 शेअर्स. याची सगळीच रक्कम ऍप्लिकेशनची देऊन टाकून दिले तर म्हणून गुणिले 20 रुपये प्रमाणे 28,000 गुणिले 20 5,60,000 रुपये होतात ऍप्लिकेशनच्या वेळेस ऍडव्हान्स. नेक्स्ट टू बँक अकाउंट अलॉटमेंट. आता अलॉटमेंट मनी. आता ऍक्च्युअल पब्लिक सबस्क्रिप्शन झाल्यानंतर जे शॉर्ट सबस्क्रिप्शन राहिलेलं होतं पब्लिकचं डिमांड झाली 30,000ची 10,000 शेअर्स राहिले त्याच्या 70%च आपण गॅरंटी घेतलेली होती. म्हणून आता आपल्याला स्वामी ब्रदर्सला किती शेअर्सचे पैसे द्यावे लागतात फक्त 7,000 शेअर्सचे. म्हणून 7,000 शेअर्स. आता 7,000 शेअर्सचे प्रत्येकी अलॉटमेंटच्या वेळेस किती रुपये मागणी आहे 50 रुपये प्रमाणे. 3,50,000 रुपये अलॉटमेंटचे यायला पाहिजेतात. पण स्वामी ब्रदर्सनं सगळ्याच ऍप्लिकेशनचे पैसे देऊन टाकून दिलेत. ऍक्च्युअल स्वामी ब्रदर्सने किती रुपये द्यायला पाहिजेत होते की 7,000 शेअर्स गुणिले 20 रुपये प्रमाणे द्यायला पाहिजेत होते पण त्यांनी 28,000 शेअर्सचे पैसे दिलेत. म्हणून 28,000चे आपल्याला 5,60,000 मिळालेत. आणि आता आपल्याला अलॉटमेंटच्या वेळेस 3,50,000 रुपये मागणी होती. आपल्याजवळ स्वामी ब्रदर्सचे पैसे शिल्लक आहेत ऍप्लिकेशन मनीचे. म्हणून एक्सेस ऍप्लिकेशन मनी मायनस एक्सेस ऍप्लिकेशन मनी. आता एक्सेस ऍप्लिकेशन मनी किती आपल्याला पैसे आलेत 5,60,000 मायनस 7,000 ऍप्लिकेशनचेच पाहिजेत होते कारण 7,000 शेअर्स आपण ठेवून घेतले त्यांनी. म्हणून 7 दुनी 14 1,40,000 ऍप्लिकेशनचे 1,40,000 यायला पाहिजेत होते. पण ₹4,20,000 रुपये हे आपल्याकडे जास्त आहेत. 5,60,000 मायनस 1,40,000 4,20,000 रुपये आपल्याकडे जास्त आहेत. म्हणून आता 3.5 लाख रुपये यायचे होते आणि 4,20,000 रुपये तर आपल्याजवळ आहेत. तर आता आपल्याला अलॉटमेंटच्या वेळेस त्यांच्याकडून पैसे मागायची गरज पडणार नाही.
त्याच्यानंतर आपल्याला कॉल करूत आपण टू बँक अकाउंट कॉल मनी. आता कॉलच्या वेळेस किती यायला पाहिजेतात? 7,000 गुणिले 30 रुपये प्रमाणे. आता आपल्याला 2,10,000 रुपये यायला पाहिजेतात. आणखी ऍप्लिकेशनचे पैसे आपल्याकडे आहेत का हो? कारण 4,20,000 रुपये ट्रान्सफर कुठे गेल्या? अलॉटमेंटला केलोत. आता अलॉटमेंटचे 3,50,000 रुपये कपात करून घेतल्यानंतर पुन्हा शिल्लक राहतात पैसे, म्हणून आपल्याला एक्सेस ऍप्लिकेशन मनी मायनस करायचं. मायनस एक्सेस ऍप्लिकेशन मनी. आता आपल्याला एक्सेस ऍप्लिकेशन किती येतं? 4,20,000 होते, त्याच्यापैकी अलॉटमेंटला ट्रान्सफर झाले 3,50,000, म्हणजे फक्त 70,000 रुपये आपल्याला मिळालेले आहेत, म्हणजे मायनस करता येतात. तर 2,10,000 मधून 70,000 गेले, 1,40,000 रुपये कॉलच्या वेळेस आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर कमिशन देतो आपण टू बँक अकाउंट सब अंडररायटर कमिशन, गुप्ताज कमिशन. आता गुप्ताला कमिशन किती रुपये आहे? 30,000. क्रेडिट बाजूला आता बाय बँक अकाउंट कमिशन कमिशन किती रुपये मिळाले यांना? 1,40,000 रुपये. आता स्वामी ब्रदर्सनं जसे ऍडव्हान्स पैसे दिलेत तसेच सब अंडररायटर करून देखील ऍडव्हान्स पैसे घेतात, म्हणून टू बँक अकाउंट बाय बँक अकाउंट ऍप्लिकेशन मनी आता ऍप्लिकेशन यांचे किती आहेत? 10,000, कारण 25% आहे 40,000च्या, 20 रुपये प्रमाणे 2 लाख रुपये. त्याच्यानंतर आता यांचं अलॉटमेंट बाय बँक अलॉटमेंट. आता अलॉटमेंट किती आहे यांचं? 2,500 शेअर्स, 10,000च्या 25%. मग आता अलॉटमेंटच्या वेळेस किती रुपये पैसे यावे यांना? 2,500 गुणिले 50 रुपये प्रमाणे 25,600 म्हणजेच 1,25,000. आता आपल्याकडे ऍप्लिकेशनचे महिने एक्सेस आहे, म्हणून एक्सेस ऍप्लिकेशन मनी किती आहे? आता आपल्याला 2,500 गुणिले 20 रुपये प्रमाणे म्हणजेच आपल्याला 50,000 रुपये ऍप्लिकेशनचे यायला पाहिजेत होते, पण 2 लाख रुपये आपण घेतलेले आहेत, म्हणून 2 लाख मायनस अलॉटमेंटचे 2,500 इंटू 50 1,25,000 रुपये यायला पाहिजेत. ऍप्लिकेशनचे मनी आपल्याकडे किती जमा आहे? जास्त. आता कारण 2,500 गुणिले 20 50,000 रुपये यायला पाहिजेत होते, पण त्यांनी 2 लाख रुपये दिलेत, म्हणून 2 लाख मायनस 50,000 1,50,000 रुपये ऍप्लिकेशनचे एक्स्ट्रा पैसे आपल्याकडे आहेत. त्याच्यापैकी आता वाटपाच्या वेळेस 1,25,000 रुपये कपात होतात, म्हणून आता वाटपाच्या वेळेस मागायची गरज नाही. नेक्स्ट कॉल बाय बँक कॉल मनी 2,500 गुणिले 30 रुपये प्रमाणे 75,000 रुपये कॉलचे यावं. आता आपल्याला
1,50,000 रुपये एक्सेस होते, 1,25,000 रुपये येणं होतं, म्हणजेच आणखी आपल्याकडे 25,000 रुपये जास्त आहेत कशाचे, ऍप्लिकेशनचे. मायनस एक्सेस ऍप्लिकेशन मनी 1,50,000 होते ते 1,25,000 गेले, 1,50,000 मायनस 1,25,000 म्हणजेच 25,000 रुपये आपल्याला कॉलच्या वेळेस देखील ऍप्लिकेशनचे वापरता येतात. 75,000 पैकी 25,000 गेले, फक्त 50,000 रुपये कॉलचे आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर आता 7,000 शेअर्स स्वामी ब्रदर्सकडे होते, 2,500 शेअर्स सब अंडररायटरला दिलेत आणि स्वामी ब्रदर्सने काही शेअर्स विकलेच नाहीत म्हणून बाकीचे शेअर्स त्यांच्याजवळ शिल्लक आहेत. म्हणून बाय बॅलन्स कॅरीड डाऊन शेअर्स इन हँड किती राहतात मग शेअर्स, 4,500. टोटल पहा 7,000 शेअर्स होते, इथली टोटल येते 7,36,000. 7,000 आणि 7,36,000 येण्यासाठी किती कमी पडतात पहा, 3,46,000. याचा ऍट द रेट येते पर शेअर्स 3,46,000 भागिले 4,500 म्हणजे 76 रुपये 89 पैसे. आता या ठिकाणी शेअर्सचं मार्केट व्हॅल्यू दिलेलं आहे तुम्हाला. किती रुपये दिले मार्केट व्हॅल्यू पाहून घ्या, 110 रुपये दिलेला आहे आणि शिल्लक किंमत राहिलेली आपली 76 रुपये 89 पैसे प्रमाणे. शेअर्स विकले नाहीत म्हणून त्यांना तोटा किंवा नफा होण्याचा संभव नसतो. म्हणून आता आपल्याला या ठिकाणी 3,46,000 भागिले 4,500 आपल्याला कॉस्ट पर मिळतंय. मग आता आपल्याला मार्केट व्हॅल्यू दिलेली होती 110 रुपये, पण आपल्याला 76 रुपये 89 पैसे हे कॉस्ट प्राइस आहे. आता आपल्याला कॉस्ट प्राइस देखील कॉस्ट पर शेअर्स काढता येते, त्याचा फॉर्म्युला देखील तुम्हाला दिलेला होता. त्या फॉर्म्युल्याप्रमाणे देखील वर्किंग काढून पहा, एवढीच किंमत येते. त्यावेळेस फॉर्म्युला तुम्हाला दिला होता टोटल डेबिट मायनस टोटल क्रेडिट एक्सक्लुडिंग सेल्स डिवाइडेड बाय नंबर ऑफ शेअर्स टेकन अप मायनस नंबर ऑफ शेअर्स ट्रान्सफर टू सब अंडररायटर. या फॉर्म्युल्यानुसार देखील तुम्ही टोटल डेबिटची बेरीज करा, टोटल क्रेडिटची बेरीज करा, डिवायडेड बाय 7,000 मायनस 2,500 करून पहा, तुम्हाला एवढीच किंमत मिळते 76 रुपये 89 पैसे. म्हणून आपण 76 रुपये 89 पैसे प्रमाणे किंमत लावलो. या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट वगैरे काही नसते, कारण देयर इज नो प्रॉफिट ऑर लॉस, देयर इज नो सेल्स फॉर शेअर्स. थँक्यू.